त्यावेळेस डेड बॉल आहे का? ओके. चला मॅच होईल सुरुवात. सेकंड राऊंडचा पहिला सामना 3 ओव्हरचा असेल. ऑन स्ट्राईक या जगदीश भोईला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती योगेश. यावेळेस सुरेख फटका आहे. चेंडू थांबणार नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू वन बाउन्स इन टू द फॅन्स. चौकार 4 धावा. वरती इरादे स्पष्ट करत असताना संघाचं एटीएम खुलं झालंय 4 या अंकण्या. जर का आपण पाहिलं तर योगेश हे गोलंदाजी मार्क वरती आहे. ऑन स्ट्राईकला जगदीश आहे आणि पहिल्या चेंडूवरती चौकाराने सुरुवात करतोय धावसंख्येची. हाय स्कोरला या देखील राऊंड मध्ये बाया असेल. मैदानाच्या आतमध्ये दुसरा चेंडू. यावेळेस बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट डिलिव्हरी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अगदी कमबॅकिंग गोलंदाजी म्हणावी लागेल सध्या तरी मालवाडी टीम साठी. 4 धावा आहेत. मॅडनटरी पॉवर प्लेचं षटक या आणि यामध्ये फक्त 2च क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती आपल्याला क्षेत्ररक्षण करताना दिसतील आणि त्याचाच फायदा घेत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसरा चेंडू डॉट आहे आणि खरं तर चांगली गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. दुसरा चेंडू. त्यावेळेस देखील बॅटची अगदीच कट जरी लागली असती तरी चेंडू सीमा पार गेला असता 4 धावांसाठी. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण अजयच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगला चेंडू इथे योगेशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस 3 चेंडूंमध्ये 4 धावा आहेत. खरं तर चांगली गोलंदाजी. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण. जगदीश याचा झेल मात्र ड्रॉप झालाय. खूप महत्वाचा झेल होता सध्या तरी टीम मालवाडीसाठी जगदीश याचा. परंतु फलंदाज नक्कीच यावेळेस थोडीशी लक त्याच्या बाजूने झुकत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. जगदीश ऑन स्ट्राईक. षटकातील खर तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक असावेत. यावेळेस पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. चेंडू थांबणार नाही. लॉंग स्टॉम्प सीमा रेषा पार. चौकार 4 धावा. आणि यावेळेस फलंदाज होईल बाद. अगदी फलंदाज एकनाथ बाद झालाय. 12 धावा आहेत धावफलकावरती. मॅडनटरी पॉवर प्लेचं षटक होतं खरं तर या ओव्हरमध्ये. चांगली धाव संख्या जमवण्यात यशस्वी ठरले जांभूलवाडी संघ. परंतु एक महत्वाचा खेळाडू खरं तर एकनाथ भोई मात्र मैदानातून परत आलाय. नवीन फलंदाज एंटर झाला रितेश.
अजय पवार आहे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो. रितेश अगदी नॉन स्ट्राईक एंडला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राईकला जगदीशला पाहतं, त्याच्या बॅटमधून खरं तर 3 चौकार आलेत. पंचांच्या डाव्या बाजूने तयार आहे अजय पवार गोलंदाजी मार्कवरती. सध्या तरी धावफलकाचा विचार केला 12 धावा आल्यात यावेळेस. अगदी लो ओव्हरफुल टॉस चेंडू होता, बॅटचा चेंडूचा संपर्क नाहीये. 12 धावा अवघ्या धावफलकावरती 3 ओव्हरचा सामना. आणि खरं तर पहिल्या चेंडूवरती अगदी लॉलीपॉप चेंडू होता खरं तर जगदीशसाठी, परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट डिलिव्हरी आल्या. दुसरा चेंडू आहे, सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. पहिला चेंडू डॉट आलाय, यावेळेस विकेट केलाय. फटका फसलाय की काय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि फलंदाज होईल जगदीश इथून बाद. आपण पाहतोय फलंदाज शिवाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. खरं तर पहिला चेंडू डॉट आल्यानंतर दुसरा चेंडू मात्र हाफ पीस चेंडू होता. खरं तर त्याला सीमाबाद हाडण्याचा प्रयत्न होता खरं तर जगदीशचा, परंतु बॅटचा आणि चेंडूचा चांगला संपर्क झाला नाही. अगदी बाउंड्री लाईन वरती फलंदाज बाद झालाय. 12 धावा आहेत धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी सध्या तरी अजय पवार याच्या माध्यमातून. यावेळेस देखील बिगिट करायचं होतं खरं तर शिवाजी भोई आला, परंतु बॅटचा चांगला संपर्क नाहीये. खरं तर डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 3 चेंडू 0 धावसंख्या खर्च करत असताना अजय पवार कमबॅकिंग गोलंदाजी. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार आले होते आणि तदनंतर इथे कमबॅकिंग गोलंदाजी पाहतोय. 12 धावा आहेत धावफलकावरती. यावेळेस वाईड चेंडू एक अवांतर धाव देखील इथे कंप्लीट. नक्कीच वाईडच्या स्वरूपात ही सिंगल धाव संघाच्या एटीएम मध्ये जमा केली जाईल. 13 धावा आहेत धावफलकावरती. खराब चेंडूची फेक झाले अजयच्या माध्यमातून आपण पाहतो. अगदी चांगली गोलंदाजी होती 3 चेंडू पर्यंत, परंतु त्यानंतर थोडंसं भरकटलेल्या अवस्थेत आपण त्याला पाहतो. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 ओव्हरचा सामना आहे खरं तर. त्यावेळेस वाईड चेंडू चौदा धावा आहेत धावफलकावरती. आपण पाहिले 3 चेंडू चांगले फेकले होते अजयने, त्यानंतर मात्र थोडीशी खराब गोलंदाजी आपण पाहतो. जगदीश सारखा फलंदाज बाद केल्यानंतर मात्र अशी गोलंदाजी होणे अपेक्षित नव्हतं खरं तर. चौथा चेंडू मात्र इथे डॉट आलाय. 14 धावा आहेत धावफलकावरती. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. एक मासा मात्र गळायला लागला खरं तर जगदीश भोये. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर त्याच्या बॅट मधून अगोदर 3 चौकार आले होते. त्यानंतर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये संत गतीने धावफलक चालू आहे. 4 चेंडू 14 धावा. यावेळेस देखील अजयला मात्र बरोबर चेंडू दिसत नाहीये, असंच काहीसं म्हणावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण आहे सध्या तरी एसटी रक्षण करत असताना अजय वाघमारे. खरं तर आपण पाहतो एसटी रक्षकाच्या भूमिकेत 5 चेंडूंमध्ये वाईटच्या 2 धावा खर्च केला सध्या तरी आपण पाहतो अजय पवार या गोलंदाजानं. यावेळेस अगदी चांगला फटका आहे, चेंडू थांबणार नाही. शेवटच्या चेंडूवरती 4 धाव्यांनी स्वागत केलंय अजय पवार या गोलंदाजाचं. धावफलक जाऊन पोहोचेल 18 या अंकावरती.
ओके, यावेळेस फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल त्या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्ररक्षण चांगलं होत असताना 2 धावा इथे रोखू शकत नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. टीम जांभूलवाडी संघासाठी हा महत्वाच्या 2 धावा जाऊन पोहोचतील. धावफलकाचा विचार केला तर 20 या अंकावरती. अजय खर तर गोलंदाजी मार्क वरती, पहिला चेंडू होता, चांगला हाताळलाय. यावेळेस बॅट चेज, सुरेख झेल, फलंदाज रितेश होईल बाद. आपण पाहतोय करण या फलंदाजाला प्रमोट केलंय नंबर 4 वरती. खर तर करणला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. 2 चेंडू सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अगदी सुरेख फटका, चेंडू थांबणार नाहीये, आउट ऑफ द पार्क, षटकार, 6 धावा. कमॉन डीजे. मध्ये घडलंय काय, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय करणच्या माध्यमातून. यावेळेस अगदी यॉर्क पद्धतीचा चेंडू होता, एक सिंगल धाव. फलंदाज शिवाजी होईल इथून बाद. धावफलकाचा विचार केला तर 27 धावा धावफलकावरती आपण पाहतो. वैभव आहे नवीन फलंदाज, अगदी अंडर 19 चा प्लेयर आहे. त्याला मात्र इन्व्हाइट नंबर 5 नंबरला पाठवलं जातं. मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय करण, त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस देखील बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. 27 धावा आहे धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये एक षटकार सोडला तर चांगली गोलंदाजी अजय वाघमारेच्या माध्यमातून पाहतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. आणि यावेळेस तिसऱ्या पंचांची मागणी झाल्या रनआउट साठी. 1 धाव तर कंप्लीट झाली. OUT फलंदाज बाद असेल, फक्त एक सिंगल धाव येईल. येणारे 18 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज असेल.
येणारे खरं तर 18 चेंडू 29 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन संघ दरम्यान ही लढत पाहता. सेकंड सामना असेल चौदरवाडी आणि त्यांच्या विरोधात असेल धाकटी धामणी. चला मॅचला होईल सुरुवात. ऑन स्ट्राईकला आपण अजयला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला योगेश आहे. गोलंदाजी मार्कवरती जगदीश. ज्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. एक सिंगल धाववाल्या संघाचा एटीएम इथून देखील खुलं झालंय. 17 चेंडू 28 ची गरज असेल. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. 3 ओव्हरचा सामना मॅडेंटरी पॉवर प्ले. यावेळेस चांगला चेंडू. अगदी बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये जगदीश भाई चांगली गोलंदाजी करत असताना 29 धाव संख्येचं टार्गेट आहे. खरं तर 2 चेंडूमध्ये फक्त सिंगल धाव इथे खर्च केले. यावेळेस ज्यावेळेस बॅटची एज होती. खरं तर थोडीशी चुकी आपण पाहतोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी सुभाष भोई याच्या माध्यमातून. अगदी एक सिंगल धाव आल्या. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 4 चेंडूंमध्ये एक सिंगल, 3 चेंडू डॉट आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आहे जगदीशच्या माध्यमातून. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस बिगिट केलाय. समोर क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव रोखू शकत नाहीये. एका धावेच्या मदतीने 2 धावा धावफलकावरती आणि विचार केला येणारे 13 चेंडू असतील. पंच चेंडू किती झाले? 4. 2 धावा आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस वाईड चेंडूची फेक झाले. एक अवांतर धाव आले आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक 3 या अंकावरती आपण पाहतोय. विजयासाठी 26 धाव संख्येची गरज आहे. 14 बॉल यावेळेस हेलिकॉप्टर उडवलं. लँड कुठे होईल? चेंडू 1 बाउन्स इनटू द फॅन. सात धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सात धावा धावफलकावरती शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ज्यावेळेस स्लो ओव्हर गतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. षटक संपुष्टात आलंय पहिलं. विजयासाठी गरज असेल 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची.
एका ओव्हरचा खेळ मात्र इथे संपुष्टात आला. धावफलक जर आपण पाहिलं तर अवघ्या 7 या अंकावरती पाहायला मिळेल. आणि जर का विचार केला तर येणारे चेंडू असतील 12, ऑन स्ट्राईकला असेल योगेश आणि विजयासाठी पाहिजेत त्या 22 धावा. येणारे 12 चेंडू 22 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर रितेशला आपण पाहू शकाल. अगदी त्याला प्रमोट केलंय दुसऱ्या ओव्हरसाठी. जांभूलवाडी टीम सध्या चांगल्या फॉर्म मध्ये क्रिकेट खेळत असताना आपण पाहतोय. पहिला सामना देखील चांगल्या पद्धतीने जिंकलाय. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बिगिट करायचं होतं. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून आणि यावेळेस चेंडू 1 बाउन्स. खराब क्षेत्ररक्षण होत असताना जाईल चौकार. 4 धावा. येणारे चेंडू असतील 11 आणि विजयासाठी पाहिजेत 18 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत अगदी योगेश आपण पाहतोय. यावेळेस स्लो ओव्हर गतीचा चेंडू आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आहे सध्या तरी. 10 चेंडू 18 ची गरज आहे. चांगली गोलंदाजी आहे सध्या त्या रितेशच्या माध्यमातून. पहिला चेंडू थोडासा खराब चेंडू. अगदी तो देखील चांगला होता परंतु क्षेत्ररक्षकाने थोडीशी केली चुकी. त्याला मिळाले 4 धावा. त्यावेळेस आणि यावेळेस फलंदाज असेल बाद. कदाचित वाईट धावी. विजयासाठी येणारे चेंडू असतील 10 आणि 17 धावसंख्येची गरज आहे. क्लास केलाय त्या ठिकाणी चेंडू थांबणार नाहीये. निघून 4 धावांसाठी चौकार. संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच या. 9 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम साठी बॅलन्स्ड सामना सध्या तरी. हे 2 चौकार महत्वाचे या ओव्हर मधले. यावेळेस बिगिट केलाय. फटका फसला. क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडू पर्यंत आणि जेल मात्र इथे ड्रॉप झालाय. 1 धाव होती तिथे 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी झेल झाले असते तर 2 धावा वाचल्या असते. येणारे 8 चेंडू असतील 11 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू 11 ची गरज आहे. खर तर अजय ऑन स्ट्राईक. त्याच्या बॅट मधून खर तर 2 चौकार. यावेळेस
7 चेंडू. वाईट चेंडू असेल. येणारे चेंडू असतील 7. 10 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस ब्रह्मास्त्र वापरलंय. यॉर्कर चेंडू. फलंदाज अजय होईल बाद. येणारे 6 चेंडू 10 ची गरज असेल. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. महत्वाच्या 4 धावा. चेंडू जर डॉट तर आला होता, जर अडवला असता तर 5 चेंडू मध्ये 10 ची गरज लागली असती. म्हणजे थोडासा सामन्यामध्ये रंगत निर्माण पाहायला मिळाली असती. परंतु येणारे चेंडू असतील आता 5. विजयासाठी 6 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस मोठा फटका खेचायचा होता आणि फलंदाज होईल बाद. परंतु गोलंदाजी अचूक टप्प्यात करतोय. गोलंदाजी मार्कवर राजू आहे. चांगली गोलंदाजी करतोय. उर्वरित 4 चेंडू 6 ची गरज आहे. चांगली गोलंदाजी आहे. यावेळेस अजयला मात्र चेंडू समजलेला नाहीये. डॉट डिलिव्हरी 3 चेंडू 6 ची गरज आहे. पहिला चेंडू डॉट आला असता तर 3 चेंडू 10 ची गरज लागली असती. परंतु एक हिट दूर इथे आपण पाहतोय विजयापासून.
यावेळेस फलंदाज बाद असेल. आता येणारे असतील 2 चेंडू, 6 धावसंख्येची गरज असेल. काही हरकत नाहीये, तो नियम नाहीये. जे कलंबोलीला नियम लागू होते तेच असतील. फलंदाज अजय कदाचित बाद असेल. दोन चेंडू 6ची गरज आहे. यावेळेस अगदी पायचीत मध्ये पकडले, फलंदाज होईल बाद. 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. करो या मरो. मैदानाच्या आतमध्ये, खर तर पहिल्या चेंडूवरती चुकी झाली होती आणि त्यानंतर एसटी रक्षकाची चुकी खर तर मागात पडली होती जांभूळवाडी टीमला. त्यानंतर कीपर चेंज केलं गेलं आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 6ची गरज आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. बॅटचा चांगला संपर्क नाहीये. जांभूळवाडी टीम खर तर सेकंड राऊंड मध्ये देखील विन होत्या. चला जा लगेच धामणे टीम.